अन इन्स्टिट्यूशनल प्लॅन. बघा, एक 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 गोष्टी आपण क्लिअर करू पूर्ण एमसीक्यू मध्ये. अन इन्स्टिट्यूशनल प्लॅन, जेव्हा अन इन्स्टिट्यूशनल प्लॅन आलं, इन्स्टिट्यूशन आणि रेसिडेन्शियल या दोघांना सारखं असतं, त्याला कोणताही फॅक्टर लावायची गरज नाही. सो बट ऑब्वियस पहिली थिंग क्लिअर झाली आपल्याला की जे आन्सर येईल तेच आन्सर लिहायचं, याचं दुप्पट किंवा दीडपट करायचं नाही. नेक्स्ट, टू अ डेव्हलप्ड अप 2000 स्क्वेअर मीटर प्लॉट, म्हणजे काय, प्लॉटचा एरिया तुम्हाला दिला आहे 2000 स्क्वेअर मीटर, राईट. त्याच्यानंतर इन अ ज्युरिडिक्शन ऑफ म्युन्सिपल काउन्सिल, मी तुम्हाला सांगितलं काउन्सिल असो, कॉर्पोरेशन असो, न्यू टाउन असो, एसपी असो, फरक पडत नाही रेट्सवर. स्टील दिस इज अन कन्फ्युजिंग वर्ड. दे आर डुईंग बोथ, लँड पण आणि म्हणजे लँड डेव्हलपमेंट पण आणि कन्स्ट्रक्शन पण. कन्स्ट्रक्शन किती करणार आहे ते? 3000चं कन्स्ट्रक्शन करणार आहेत, राईट. आता बघा, द स्टॅम्प ड्युटी रेडी रेकनर रेट फॉर द एरिया इज 10,000 स्क्वेअर मीटर अँड कन्स्ट्रक्शन इज अ 50,000. मी काय सांगते की दिस इज अन कन्फ्युजिंग क्वेश्चन. 50,000चं काहीच घेणं देणं नाहीये, कारण की कन्स्ट्रक्शन रेटवर दिलेलाच नसतो. क्लिअर आहे? आता बघा, कॅल्क्युलेट द टोटल डेव्हलपमेंट चार्जेस. प्रश्न वाचताना पण क्लिअर वाचायचा की कॅल्क्युलेट द डेव्हलपमेंट चार्जेस ऑफ द लँड, कॅल्क्युलेट द डेव्हलपमेंट चार्जेस ऑफ कन्स्ट्रक्शन, कॅल्क्युलेट द डेव्हलपमेंट चार्जेस ऑफ बोथ. इथे काय म्हणलंय? बोथ, राईट. तर म्हणजे दोन्हीवर काढावं लागेल. काय बघितलंय आपण? इन्स्टिट्यूशनल आहे म्हणून प्लेन आहे, 0.5% ऑन लँड अँड 2% ऑन अ काय म्हणतो त्याला, कन्स्ट्रक्शन, राईट. सो आता बघा, 2000चे किती रेट आहे? 10,000 आणि याचं 0.5%. क्लिअर आहे इथे कॅल्क्युलेशन? इथे कॅल्क्युलेशन सगळ्यांना क्लिअर आहे, राईट? राईट. 1,00,000 रुपये लँड डेव्हलपमेंट चार्जेस झाले माझे, राईट. आता लक्ष द्या, 3000 स्क्वेअर मीटरचं आहे. 3000ला 50,000चा रेट घेणारच नाही, कारण की कन्स्ट्रक्शन रेटवर अवलंबूनच नसतं डेव्हलपमेंट कंट्रोल रेग्युलेशन. तो कशावर असणार आहे? 10,000 इंटू 2%. क्लिअर आहे? 3 आणि 6 आणि याचे 2 0 आणि याचे 4 0. So that is going to be a 6 lakh. So totally it is going to be a 7 lakh. क्लिअर आहे एमसीक्यू? सेम एमसीक्यू जर का इथे इंडस्ट्रियल असतं, तर 7 lakhsच्या 1.5% म्हणजे 10.5 आन्सर झालं असतं. सेम एमसीक्यू जर का इथे कमर्शियल असतं तर दुप्पट, दॅट इज 14 झालं असतं. सेम एमसीक्यू जर का म्हणजे इथे इन्स्टिट्यूशनलच आहे पण इथे म्युन्सिपल कॉर्पोरेशन आहे, तर इट विल बी सेम वेदर इट इज अ कॉर्पोरेशन, एसपी और एनिथिंग एल्स. अशा प्रकारचे अजून सम्स तुम्हाला सॉल्व्ह करायचे असेल तर आजची जी टेस्ट सिरीज ओपन झालेली आहे डेव्हलपमेंट प्लॅन अँड डेव्हलपमेंट चार्जेस, त्याच्यात तुम्हाला अशा प्रकारचे अजून भरपूर एमसीक्यूज मिळतील. तुम्हाला प्रॅक्टिस होईल की कशा प्रकारे आपण हे एमसीक्यू सॉल्व्ह करायला पाहिजे. कोणी अटेम्प्ट केली असेल तर परत हा व्हिडिओ बघा, सो दॅट तुम्हाला रिवाइज होईल की कुठे आपलं काय चुकलं, आणि परत टेस्ट अटेम्प्ट करा. थँक्यू, तुम्ही जो टेस्ट सिरीजला प्रतिसाद दिलेला आहे त्याच्याबद्दल खूप खूप थँक्यू तुमचे. अशाच प्रकारे क्वालिटी क्वेश्चन तुम्हाला टेस्ट सिरीज मध्ये दिसत राहतील. आय होप हा एमसीक्यू कळला आहे आणि याच्या प्रकारच्या सगळ्या एमसीक्यूज आपल्या या ज्या लेटेस्ट टेस्ट ओपन झाली आहे त्याच्यात आहे. थँक्यू.